तुम्हाला स्क्रीन दिसते का? हो ओके. हो दिसते. अच्छा, हे नोट्स वगैरे दिसत आहेत ना, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स? हो हो ओके, चल. सो या, आता बॅरॅक तुम्ही हातात घेतलेला आहे. बॅरॅक जसा छोटासा आहे, हा खूप बल्की बॅरॅक नाहीये. टोटल किती सेक्शन्स आहे याच्यामध्ये? 170. येस, 170. सो रेलेव्हंटली छोटा बॅरॅक आहे, पण खूप महत्वाचा आहे. वेटेज किती आहे आपल्याला? ह्या विषयाचं वेटेज किती आहे? 10 आहे. 10 आहे का 8 आहे, किती आहे? 8 मार्क्स. येस, टोटल 8 मार्क्स याचं वेटेज आहे. ठीक आहे. सो हा आपला वन ऑफ द मेजर सब्जेक्ट आहे, ज्याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. नाव 170 सेक्शन्स टोटल. आता हे सेक्शन्स कसे डिवाइड केलेले आहेत? येस, चॅप्टर मध्ये 11 किती चॅप्टर आहेत? 11. तसे 12 आहेत, है ना? तसे टोटल 12 चॅप्टर्स आहेत. ओके. रिपील अँड सेव्हिंग्स त्याचा एक चॅप्टर असतो ना, की व्हॉट हॅज बीन रिपील्ड, व्हॉट हॅज बीन, कुठल्या सेव्हिंग्स आहेत, कुठले रिपील्ड आहेत. ओके, आणि शेड्यूल पण आहे बघा. तर हा शेड्यूल परीक्षेच्या दृष्टीनं नाहीये महत्वाचा, पण प्रॅक्टिसच्या दृष्टीनं तुम्ही तो पुढे उपयोगात आणू शकता. ओके. सो ह्या बॅरॅक मध्ये व्हॉट वी हॅव टू फोकस इज जस्ट आपल्याला जे सेक्शन्स आहे, आणि कधी कधी काही केसेस जे आहे त्यावरती सुद्धा प्रश्न जो आहे विचारला जातो. तर लँडमार्क ज्या पण एव्हिडन्सच्या केसेस असतात त्या केसेस वाचायच्या. नाव चॅप्टर 1 ऍज युजल काय आहे चॅप्टर 1 मध्ये? शॉर्ट टायटल ऍप्लिकेशन. चॅप्टर 1 हा कायम प्रिलिमिनरी चॅप्टर असतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट टायटल, ऍप्लिकेशन, कमेन्समेंट आणि डेफिनेशन हा भाग सापडतो. ठीक आहे. नाव त्यातला सेक्शन 1. सेक्शन 1 इज ऑलवेज व्हॉट? शॉर्ट टायटल, ऍप्लिकेशन अँड कमेन्समेंट. आता काही कायद्यांचे ना कमेन्समेंटच्या डेट ज्या आहे त्या विचारल्या जातात, काही कायद्यांच्या. तर सेक्शन 1 मध्ये पाहायचं, याची कमेन्समेंट डेट काय बरं? कायद्याचं नाव काय? 7/2020. कायद्याचं नाव काय आहे? ह्या कायद्याचं नाव काय आहे? भारतीय साक्ष भारतीय अधिनियम साक्ष अधिनियम. 223. 2023. हा, हे कोण बोलणार पुढे? कायद्याचं नाव मध्ये इयर पण येतो ना. येस. आता कायद्याच्या नावात जरी 2023 आहे, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी, कमेन्समेंट कधी झाली बरं कायद्याची? 1/7/2024 पासून. हा. आता प्रत्येक कायदा ज्या वेळेला पास होतो, म्हणजे आता तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये हे शिकलेलं आहे, तर ज्या वेळेला कायदा पास होतो त्यावेळेलाच डेट फिक्स असते का, की कोणत्या तारखेला हा लागू होणार, कोणत्या तारखेपासून लागू होणार? नाही. काहींची तारीख ऑलरेडी दिलेली असू शकते आधीच, पण काही कायद्यांच्या बाबतीत काय असतं, मग ते गव्हर्नमेंटवर सोपवलेलं असतं, की जेव्हा केव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट तसं नोटिफाय करणार ऑफिशियल गॅझेटमध्ये, तेव्हापासून हा कायदा लागू होणार. आणि त्याच्यामुळं जो आपण शॉर्ट टायटल, ऍप्लिकेशन, कमेन्समेंट हा भाग बघतो ना, तर कमेन्समेंटच्या भागामध्ये खरं तर तारीख असते, पण ह्या कायद्याच्या बाबतीत त्याची तारीख दिली आहे का? नाही दिलेली. का बरं? कारण की जुन्या कायद्यानुसार प्रकरणं चालू होती. नवीन कायद्याबाबत ज्या पण आपण जे म्हणतो जस्टिस ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आहेत, हा, म्हणजे पोलीस झाले, म्हणजे ज्युडिशरी झाली, म्हणजे वकील झाले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं पण गरजेचं होतं ना. हा, आणि याकरता वेळ लागणार होता. मग त्याकरता ती जी तारीख आहे ती कोणावरती सोपवलेली आहे? बघा, सेक्शन 1 चा सबसेक्शन 3, इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन दी ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. आणि ती अपॉइंटेड डेट मग आपल्याला कुठे सापडते? तर खाली त्यासाठी फुटनोट पाहायची. खाली काय पाहायची?
फुटनोट बघा, फुटनोट मध्ये दिला असेल ना तुम्हाला 1 जुलै 2024. 24 पासून शासकीय अधिसूचना. येस, है ना. हम्म. आणि तशी अधिसूचना कधी काढण्यात आली? 23 फेब्रुवारी 2024. हम्म. ठीक आहे. बरोबर. चला, सगळ्यात महत्वाचा भाग कमेन्समेंट जो आपण पाहिला. कमेन्समेंट कधी झाली कायद्याची? सगळ्यांनी एक सुरात मला सांगायचंय, उत्तर द्यायचंय. एक साथ. येस 1 जुलै 2024. येस 1 जुलै 2024. 24. ओके. मग पुढचा महत्वाचा भाग येतो डेफिनेशनचा. काही कायद्यांच्या बाबतीत डेफिनेशन नाही वाचल्या तरी चालतात, पण एव्हिडन्सचा कायदा असा आहे, एव्हिडन्सचा कायदा समजण्यासाठी तुम्हाला डेफिनेशन समजून घ्याव्याच लागतात, पर्यायच नाही. ज्याला सेक्शन 2 नाही समजला त्याला हा कायदा समजूच शकत नाही. त्यामुळे आपला पुढचा महत्वाचा भाग काय येतो? Definitions. आता हे जर तुम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट पाहिला, म्हणजे जुना ऍक्ट, तर लगेच सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन नव्हते बघा तिथे. कुठला सेक्शन होता? अधिनियमितीचे निरसन. सेक्शन कुठला होता इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा? आणि डेफिनेशन नव्हतं म्हटलेलं, इंटरप्रिटेशन म्हटलेलं होतं. मला जितकं आठवतंय. आय मे बी रॉंग, बट यू पीपल कॅन जस्ट गो थ्रू इट. बरोबर, इंटरप्रिटेशन क्लॉज होता. हा ना, इंटरप्रिटेशन क्लॉज होता की ह्या पर्टिक्युलर वर्डला कसं इंटरप्रिट करायचंय. नाव दे हॅव यूज द वर्ड डेफिनेशन. ठीक आहे. तर कुठला सेक्शन होता इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये? 3. येस. आणि मी नेहमी म्हणते बघा की युजली सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन असतात, पण नेहमीच असतील असं नाही, हा ना. तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा तसा त्यातला एक प्रकार होता. ठीक आहे. कमिंग बॅक टू आपला भारतीय साक्ष अधिनियम. मग आता डेफिनेशन मध्ये पहा बरं कुठकुठल्या डेफिनेशन दिल्या आहेत. न्यायालय. तर सगळ्यात पहिले सुरुवात होते कोर्टापासून. कोर्ट. कोर्ट डिफाईन केलेला आहे. ठीक आहे. मग आता कोर्टाची डेफिनेशन पहा, ही विचारली जाते बरं का, ही परीक्षेत विचारली जाते. कोर्टाची डेफिनेशन पहा, काय म्हटलंय? वाचा, पटापट वाचा. न्यायालय यामध्ये includes all judges and magistrates. हा, यात कुठेही न्यायालय यामध्ये सर्व ट्रिब्युनल, न्यायाधीश. यात कुठेही ट्रिब्युनल, लवाद वगैरे असं काही म्हटलंय का? हो आहे ना. याच्यामध्ये Except arbitration legally authorized to take evidence. वाद खेरीज प्रमाण. Court includes all judges and magistrates and all persons all persons except arbitrators legally legally authorized to authorized take evidence. म्हणजे काय? असे सगळे Arbitrators लोक ज्यांना सोडून. लिगली एव्हिडन्स घेण्यासाठी ऑथोराइज केलेलं आहे. ठीक है. वो मॅजिस्ट्रेट का कोर्ट हो सकता है, जेएमएफसी, जेएमएससी, कुठलंही कोर्ट असू शकतं ते. मग ज्या वेळेला आपण म्हणतोय इथे ही डेफिनेशन जर तुम्ही पाहिली, तर आता कुठं कॉमा दिलाय ते पण महत्वाचं आहे, कुठल्या जागेवर तो कॉमा आहे याच्याने सुद्धा अर्थ जो आहे, म्हणजे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. इकडे बघा, कोर्ट इन्क्लुड्स ऑल जजेस अँड मॅजिस्ट्रेट्स, सगळे जजेस आणि मॅजिस्ट्रेट्स याच्यात येतात. ओके. कॉमा दिला. अँड ऑल पर्सन्स, अगेन देयर इज अ कॉमा विच सेज व्हॉट? एक्सेप्ट आर्बिट्रेटर्स, अँड अगेन अ कॉमा इज गिवन ओव्हर देअर, राईट? एक्सेप्ट आर्बिट्रेटर्स अँड ऑल पर्सन्स, पुढे कॉमा आहे, एक्सेप्ट आर्बिट्रेटर्स लिगली ऑथोराइज टू टेक एव्हिडन्स. आता ह्याचं इंटरप्रिटेशन करताना आपण असं नाही म्हणायचंय की असे आर्बिट्रेटर ज्यांना लिगली ऑथोराइज केलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की आर्बिट्रेटर वगळता असे सर्व लोक ज्यांना कायद्याने साक्ष घेण्यासाठी अधिकृत करण्यात आलेलं आहे, जे ऑथोराइज्ड आहे. ओके. मग आपण जे जे काही ट्रिब्युनल्स बघतो किंवा ज्या काही बॉडीज बघतो, क्वाझी ज्युडिशियल बॉडीज, ज्या आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये स्टडी केल्यात की काय असतात हे,
मग ज्या पण कुठल्या क्वाझी ज्युडिशियल बॉडीज असतात तिथे खूप स्पष्ट दिलेलं असतं बघा की इव्हिडन्स ऍक्ट, सीपीसी ऍक्ट इथे लागू होत नाही. काय लागू होतात इथे? प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. मग जिथं जिथं एव्हिडन्स ऍक्ट जो आहे लागू होत नाही तिथे तिथे म्हणजे त्या त्या जागेला त्या त्या अथॉरिटीला कोर्ट असं म्हणता येईल का? कोर्ट असं कोर्ट म्हणता नाही येईल म्हणते. का? नाही. नाही. हा, दॅट इज नॉट अ कोर्ट. कुठल्या? ह्या भाषेमध्ये म्हणजे ह्या कायद्याच्या इंटरप्रिटेशन नुसार, अकॉर्डिंग टू इंडियन एव्हिडन्स ऍक्ट और अकॉर्डिंग टू भारतीय साक्ष्य अधिनियम. अदरवाईज आपल्याला माहिती आहे आर्बिट्रेशन कडून दिलेला जो अवॉर्ड असतो तो एखाद्या सिव्हिल कोर्टाच्या डिक्री प्रमाणेच. कोण आलंय आता? एक मिनिट. हा, स्क्रीन दिसतोय का पुन्हा एकदा? होय. ओके. So, yep, where were we? Yeah, we were discussing section 2. हा, कोर्ट झालं. कोर्टाच्या पुढे बघा बरं कुठली हे दिली. आणि त्याच्या आधी आता तुम्ही जर तुमच्या बेअर ऍक्ट मध्ये पहा तिथे करस्पॉन्डिंग ओल्ड लॉ पण दिलाय. म्हणजे जुन्या कायद्या अंतर्गत कुठल्या प्रोव्हिजन होत्या, सॉरी कुठल्या सेक्शन मध्ये ही प्रोव्हिजन होती? दिसतंय? कंपॅरेटिव्ह टेबल ना? येस. कंपॅरेटिव्ह टेबल बद्दल बोलताय का मॅडम तुम्ही? नाही, नॉट कम्पॅरेटिव्ह टेबल. तुमचा Section जो 1 of Indian Evidence Act, सेक्शन 1 जो आहे 1872. corresponding law. सेक्शन 2 जिथं दिलेला आहे किंवा सेक्शन, प्रत्येक सेक्शनला जे पण नवीन कायदे आहेत ना, नवीन कायद्याच्या प्रत्येक सेक्शनला खाली करस्पॉन्डिंग ओल्ड लॉ असं दिलेलं आहे. म्हणजे जुन्या कायद्यामध्ये ही तरतूद कुठे होती? सापडतंय का? होय मॅडम त्याच्यात अ? आहे ना. आहे ना? हा, सेक्शन 3 आणि 4 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा. Section 3 and 4 Evidence Indian Evidence Act हा. 1875 4 तर 72. तर मी हे तुम्हाला का सांगतेय, समजा असं झालं की तुम्ही तुमच्याकडे जुन्या कायद्याचे बेरॅक नाहीयेत, ठीक आहे, तुम्ही परीक्षेला गेला नवीनच घेऊन, तर ती तरतूद तुम्ही नव्या कायद्यामध्ये शोधा कुठे इंडेक्स प्रमाणे, आणि त्याच ते सेक्शन ओपन करून तुम्हाला खाली जुन्या कायद्याचं सेक्शन पण तिथे सापडेल. ठीक आहे. आता हो. त्याच्याच खाली तुम्हाला कमेंट्स दिसताय, एस ए व्यंकटरमण वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ब्रिजनंदन सिन्हा वर्सेस. तुमच्या बॅकग्राऊंडचे आवाज जे आहे पूर्णतः बंद करा आणि ते शक्य नसेल तर माईक बंद करा. ब्रजनंदन सिन्हा वर्सेस ज्योती नारायण. किती नंबर नाही दिसत. नाही, हे सेक्शन 2च्या खालीच लगेच नाही. सेक्शन 2 मध्ये जे कोर्ट दिलंय, कोर्टच्या डेफिनेशनच्या खालीच आहे. नाही मॅडम, नाही डायरेक्ट मॅडम. नाहीये नाही. मॅडम, आमच्याकडे नाहीये. अच्छा, डायरेक्ट तुमचा लगेच बी नंबरला कन्क्लुसिव्ह प्रूफ आहे. ओके, हो, लगेच. conclusive proof. अच्छा, तुम्हाला तिथे कमेंट्स वगैरे नाही दिलेले आहेत म्हणजे. ठीक आहे, चलो. पण मग तिथे आपल्याला केसेस सापडता, याकरता खरं तर मी सांगत होती की काही लँडमार्क केसेस आता कोर्ट. तुमच्या बॅरेक्ट मध्ये आहे का? येस येस येस, माझे पण मग तसे लॉमन्स म्हणते, सॉरी, प्रोफेशनलचे बॅरॅक्स हे प्रोफेशनलचं. आणि मला एक त्याच्यामध्ये विचारायचं होतं, पण जे केस लॉ असलेले बेअर चालणार नाही ना एक्झाम साठी? नाही, केसला असलेले म्हणजे की ती जी रेलेव्हंट प्रोव्हिजन ज्या पर्टिक्युलर केस मध्ये डिस्कस झाली होती आणि ते लँडमार्क जजमेंट होतो, तर त्याचा जो आहे संदर्भ दिलेला असतो. आणि खास करून हे नवीन जे कायदे ना त्या बाबतीत दिलेले आहे. आता तिथे कोणी तुमचं एक एक पान उघडून नाही बघत त्याच्यात कमेंट्स आहेत की नाही,
एक्सप्लेनेशन नाही चालत, एक्सप्लेनेशन पुस्तकामध्ये असतं, कॉमेंट्री नाही चालत. दीज आर कमेंट्स, कॉमेंट्री इज अ डिफरंट पार्ट. ठीक आहे. ओके. नाव नेक्स्ट कन्क्लुझिव्ह प्रूफ बघा. कन्क्लुझिव्ह प्रूफ वाचायचं आहे सगळ्यांनी. मराठी मीडियम वाले कन्क्लुझिव्ह प्रूफला काय म्हटलंय? निर्णायक पुरावा. Proof shall prove one fact is that ओके. shall not allow the evidence to be given for the purpose of disproving. काय असतो बरं कन्क्लुझिव्ह प्रूफ? कन्क्लुझिव्ह प्रूफ काय असतो? एखादी घटना जाहीर केली असेल तर ती दुसऱ्यासाठी निर्णायक पुरावा असेल. न्यायालय एका घटनेच्या पुराव्यावरून इतरांकडे या दृष्टिकोनातून तो सिद्ध झाला असल्याचे पाहिले आणि पुरावा अमान्य करण्यासाठी पुरावा देण्यास मान्यता देण्यात येणार नाही असं म्हणले. म्हणजे काय? एक- तो असा म्हणजे जर पुरावा एक फॅक्ट प्रूव्ह झाली, एक पुरावा जर असा असेल का त्याच्यामुळं तो न्याय निर्णय देणे योग्य असेल, तर दुसरा जो पुरावा त्याला प्रूव्ह करण्याची गरज नाही दुसऱ्या पुराव्याचा. हे बघा, कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे असा पुरावा, अशा निर्णायक प्रकारचा आहे. पुरावा की तो दिल्यानंतर काही शंकाच उरत नाही की याच्या विपरीत पण काही तथ्य असू शकतं. बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे. तो असा पुरावा आहे कन्क्लुझिव्ह. आपण आन्सरला कन्क्लुजन देतो, कन्क्लुजन नंतर काही उरतं का? निष्कर्ष काढला ना नाही. आपण, है ना? होय, निर्णायक आहे ना ते. तर निर्णायक म्हणले. हा असा निर्णायकाचा पुरावा आहे. म्हणजे काय? ते प्रूफ दिल्यानंतर त्या प्रूफला डिस्प्रूव्ह करणारा दुसरा कुठलाही पुरावा घेतला जात नाही. एक मिनिट. हॅलो, अरे इकडे येणार आहे का तू? मी इथे ऑफिसला आहे पण माझं लेक्चर चालू आहे. माझं 9 पर्यंत. पटकन बोल, कॉल चालू आहे माझा, लेक्चर चालू आहे. जमेल का? अरे ते खाली त्याच्याकडनं घ्यायचं होतं बघ, मी तुला लास्ट टाइम म्हणाली होती ना, ते आपलं त्याच्याकडे वस्तू दिलेल्या आहे. हा, त्या घ्यायच्या आहेत कारण आपल्याला उद्या. ठीक आहे, चालेल. हो, ओके. सो असा पुरावा की ज्याला डिस्प्रूव्ह करणारा पुरावा सादर करूनच देत नाही कोर्ट. म्हणजे एक्स पार्टीने हा एक पुरावा दिला, तर तो पुरावा असा आहे की त्याच्या विरुद्ध वायला पुरावा देताच येत नाही. म्हणजे वाय त्या पुराव्याला डिस्प्रूव्ह नाही करू शकत. म्हणजे फायनल पुरावा आहे, फायनल आहे ते. आता हे Final असतं ना पुरावा. कायद्यानं गृहीत धरलेलं आहे, लक्षात ठेवा. ते बरोबर. असं असेलच असं नाही. ढोकणे सर, तुम्हाला आठवतं का लग्नाच्या किती दिवसांमध्ये झालेलं मूल मी तुम्हाला लास्ट टाइम जे तुमच्या बॅचला मी सांगितलं होतं आणि ज्या वेळेला तुमचे रिझल्ट आले तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर दिलं होतं. हो, बरोबर बरोबर. हाँ, तसं असेलच असं नाही. पण त्यावेळेस अब देखो, शादी के कितने दिनों के अंदर अगर वो लेडी प्रेग्नेंट रही, उसको बच्चा हुआ, तर असं 260 कन्क्लुझिव्ह प्रिझम्पशन I think बघा. 260 का काहीतरी दिवस आहे. प्रिझम्पशन्स बघा. बेरॅक्ट मध्ये प्रिझम्पशन पाहायचे. 78 नंबरला आहे, सेक्शन 78 प्रिझम्पशन. किती दिवस आहे? आहे का प्रिझम्पशन रिलेटेड टू बर्थ ऑफ चाइल्ड ड्युरिंग मॅरेज, ड्युरिंग सबसिस्टन्स ऑफ दॅट मॅरेज? आहे का असं काही?
नाहीये मॅडम ते. नाही. इथे असं दिलंय द कोर्ट शॅल प्रिझम टू बी genuine every document डॉक्युमेंट ते पण ते रिलेटेड खाली नाही. डॉक्युमेंटच्या संदर्भात दिलेलं आहे. document File, related नाही. certificates certificate, वगैरे. certified copy or other भरपूर document. प्रिझम्पशन्स आहेत. बर्थ ड्युरिंग मॅरेज आहे ना बाबांनो, असं काय करता? आता मी सगळं तुम्हाला रेडीमेड सेक्शन सांगू का? मग तुम्ही कधी शोधणार? बर्थ ड्युरिंग मॅरेज, कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ लेजिटिमेसी, अशा आशयाचं बघा. बर्थ ड्युरिंग मॅरेज. नाही मॅडम आमच्याकडे नाहीच आहे बहुतेक ते. नाही असं. तुमच्या बेरेक्ट मध्ये तो सेक्शन नसणार, असं तर नाही होणार ना. हो ना, बेर ऍक्ट मध्ये सापडत नाही. आहे ते तुम्हाला सापडत नाही का? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वगैरे आहेत त्याच्यामध्ये. नाही. नाही मॅडम. नाही याच्यात. नाही. तुम्हाला मॅप आहे, तुम्ही मॅप शोधत प्लॅन नाही बाय आहे. ऑथॉरिटी गव्हर्नमेंट. You people are not Gazette. finding it properly. मॅरेज बरं असेल चला, तुम्हाला हिंट देऊन टाकते मी. चॅप्टर 7 बघा, बर्डन ऑफ प्रूफ आहे का? हा आहे. हा. आहे. आता Burden मी of तुम्हाला proof आहे. हिंट दिली, आता त्या भागात आहे, याच्यापेक्षा जास्त मी नाही सांगणार. आता शोधा. 116 मग. चॅप्टर 7. 116 सापडला? Proof हा, मध्ये. वाचा. चलो पढो वो सेक्शन. हे आणि एव्हिडन्स ऍक्ट जो आहे रिलेटेड ह्या डेफिनेशन ज्या आहे आपल्याला, त्या संदर्भाचे प्रिझम्पशन तिकडे आहेत मागे. ते दोन्ही आपल्याला एकत्रितरित्या वाचावं लागतं हा, समजून घेण्यासाठी. दोनशे 280 दिवस आहे मॅडम. मी तर ते 280. आहे ना 180. हो. कुठे नक्की मला सापडत नाही इथे. 116. सेक्शन 116. सेक्शन The 116. fact that any person was born during the continuance of during a valid marriage between his mother and any Legitimacy. man, or within 280 days after its dissolution, the mother remaining unmarried, shall be conclusive proof that he is the legitimate child of that man, unless it can be shown that the parties to the marriage had no access to each other at any time when he could have been begotten. Yes. तर उठसूट आपल्याकडे डीएनए टेस्ट अलाउड असते का? फॉरेन मध्ये आहे बघा, फॉरेन कंट्री मध्ये तुम्ही ते बघतात की नाही, आय डोंट नो. ऑनलाईन वो आप एक देखते हो, काय नाव आहे त्या ह्याचं मला माहित नाही, पण त्या कोर्ट प्रोसिडिंग्स दाखवल्या जातात. आणि तो हजबंड जो आहे त्याला डाऊट असतो की ते मूल त्याचं नाहीये, मग ती केस केलेली असते आणि डीएनए चे रिपोर्ट येतात. तिथे एक महिला जजच बसलेली असते बघा. पाहतो का कोणी तो शो? नाही बघत कोणी. आपल्याकडे उठसूट डीएनए टेस्ट अलाउड है का भारतामध्ये? बाप को लगा मेरा बेटा नहीं है, गया कोर्ट में, कोर्ट ने ऑर्डर किया डीएनए टेस्ट. चालतं का असं? चालतं का? नाही. का नाही चालत? इथं काय म्हटलंय सेक्शन 116 ने, तुम्हाला लक्षात आलंय का? व्हॉट 116 सेज? एक्सक्लुझिव्ह प्रूफ आहे ना, 280 दिवसाच्या याच्यामध्ये झालं तर ते लेजिटिमेटेड चाइल्ड आहे ना त्याचं. येस. आणि ते एव्हिडन्स मध्ये तसं सांगितलंय ना. म्हणजे त्यासाठी मग डीएनए टेस्ट सारखा दुसरा एव्हिडन्स अलाउ करणार आहे का कोर्ट? बच्चा 280 दिनों के अंदर अगर पैदा हुआ है शादी के, ठीक आहे, लग्नाच्या 280 दिवसांमध्ये ते मूल जन्माला आलेलं आहे, तर ते मूल जे आहे कसं आहे, लेजिटिमेट आहे असं मानलं जाणार. म्हणजे त्या पतीपासूनच त्या पत्नीनं ते मूल
झालेला आहे. यस। तो अगर पति बोलेगा मेरे को डाउट है कि ये मेरा नहीं है, तो कोर्ट अलाउ करेगा उसको कि डीएनए टेस्ट करवाए और उसके अगेंस्ट प्रूफ दे? कोर्ट अलाउ करेल का? नाही. नाही अलाउ करत कोर्ट. फक्त कधी अलाउड आहे? जर त्यांच्यामध्ये तो ऍक्सेस नसेल, यस, जर हस्बैंड एंड वाइफ में एक्सेस ही नहीं था. हस्बंड गेला होता कुठेतरी दुबईला कामानिमित्त, 2 वर्ष तिकडेच होता. 2 वर्ष तो तिकडे होता आणि इकडे वाईफला मूल झालंय. एक्सेस था क्या? नाही. तो फिर आता मग ह्या हस्बंडला ह्या कन्क्लुझिव्ह प्रूफच्या विरुद्ध जे आहे हे एकच एक्सेप्शन आहे. हे एकच एक्सेप्शन आहे एवढं. मग ह्या हस्बंडला डीएनए टेस्ट कोर्ट अलाउ करेल? करेल. करेल. हो. करण्याची पण गरज पडणार नाही, कारण तो जर या ठिकाणी नसलच त्या म्हणजे नाही, तो खोटं पण पिरियड बोलू आहे. शकतो ना सर. नाही, पुराव्या निश्चित चालतं ना सगळं कोर्टात. जस्ट बिकॉज वो बाहर से ऐसा नहीं है, वो बीच में आया होगा तो है ना. तो फक्त म्हटलं मी दुबईला. बरोबर. हा, असं नाहीये. पुरावा द्यावाच लागतो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा. आपण हे जे असं तर प्रिझम्पशन, कोणी म्हणेल मग. हो ना, ते तर बाईला सोडून देण्यासाठी सोपं कारण होऊन जाईल. चलो, कंक्लुसिव्ह प्रूफ देखा आपने. ओके, नाउ नेक्स्ट डेफिनेशन. एक डेफिनेशन खूप महत्वाची आहे. पुन्हा तुम्हाला रिपीट करून सांगते. डिस्प्रूव्ह. डिसप्रूव्ड म्हणजे काय? व्हॉट इज डिसप्रूव्ड? In relation to a fact means when after considering the matters before it, the court either believes that it does not exist or considers its non-existence So so probable. probable हा. that a prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition that it does not exist. म्हणजे काय? म्हणजे काय? मराठी मीडियम. कोर्ट एक तर त्याच्यावर विश्वास ठेवील. कोर्ट विश्वास ठेवणार काय? एखाद्या डिसप्रूव्ड, व्हॉट डज इट मीन? ते एक्झिस्टच नव्हतं असं एक तर कोर्ट विश्वास ठेवल, किंवा की ते फॅक्ट एक्झिस्ट नाही करत. म्हणजे एक्स पर्सनने म्हटलं की ही जागा माझ्या मालकीची आहे, पण समोर ठेवलेले जे पुरावे आहेत, जे तथ्य आहेत, कोर्ट बिलीव्ह करतं की हे एक्झिस्ट नाही करत. म्हणजे जो फॅक्ट तो म्हणतोय ना की मेरे दादा की थी, परदादा की थी, उसके पास कोई रेकॉर्ड ही नहीं है. मग तो ते फॅक्ट प्रूव्ह करू शकलाय का? नाही. कारण समोरच्या पार्टीनं काहीतरी असा पुरावा दिलाय की कोर्ट हे बिलीव्ह करतं एक्सनं दिलेला जे काही फॅक्ट्स आहे, एक्सनं मांडलेले फॅक्ट्स नाही एक्झिस्ट करत. या फिर एक्स बोलता है मैंने इसको लोन दिया था इतना इतना. एक्स बोल रहा है कि मैंने इसको 10 लाख का लोन दिया था. वाई बोलता है कि जज साहब लोन दिया था, इसने 2 ही लाख का दिया था, ये देखो मेरे पास सारा है. मग एक्सचे फॅक्ट मांडतोय ते डिस्प्रूव्ह झाले की नाही कोर्टामध्ये? हो. बरोबर आहे ना? हो. प्रूव्ह झाले का ते? नाही. डिस्प्रूव्ह झाले. येस. नेक्स्ट, डॉक्युमेंट. डॉक्युमेंटची डेफिनेशन अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. पहा, डॉक्युमेंट म्हणजे काय? डॉक्युमेंट फक्त एखादा कागद नाहीये. डॉक्युमेंट ऑल्सो इन्क्लूड, सी व्हॉट ऑल थिंग्स आर गिव्हन. वाचा, पटपट वाचा. डॉक्युमेंट करत चला. जे जे मी सांगते ना ते अंडरलाईन करत चला. कोई स्टार बना के रखो. पेन्सिलच यूज करा, साधी पेन्सिल. हा, बोला पटकन. डॉक्युमेंट मध्ये काय काय येत आहे? डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस्ड और डिस्क्राइब्ड और अदरवाइज recorded upon any substance by means of letter, figures or marks
or any other means or by more than one of those means intended to be used or which may be used for the purpose of recording that matter and includes electronic and digital records. Illustrations are given or not? तिथे illustrations Yes, दिल्या तुम्हाला? दिलेत. Yes, now read out those. A writing is a document, words printed, lithographed or photographed are documents. A map or plan is a document. An inscription on a metal plate or stone is a document. A caricature is a document. An electronic record or emails server logged documents on computers, laptop or smartphone, messages, websites, locational evidence and voicemail messages stored on digital devices are documents. बघताय तुम्ही किती ब्रॉड अशी संकल्पना आहे ही. हो. डॉक्युमेंट जनरली आपण काय समजतो? कागदपत्र फक्त, हा ना? ते तेवढ्या पुरतं मर्यादित आहे का? नाही. किती सगळ्या गोष्टी आहे. हा, आता जे 5 पर्यंत आहे ते तर पहिल्यापासूनच होते. 6 जे आहे ते जुन्या कायद्यामध्ये पण अमेंडमेंट थ्रू घालण्यात आले होते आणि नवीन ऍक्ट मध्ये तर ऑब्व्हियसली दे आर इन्क्लुडेड, है ना? इलेक्ट्रॉनिक फॉर्मचा सगळाच जो डेटा आहे, जो भी है, आपके मेल है, आपका लोकेशन है, आपके व्हॉइस मेसेज है, वेबसाइट्स है, सगळं सगळं काही त्याच्यामध्ये जे आहे डॉक्युमेंट ह्या कॅटेगरीत येतं. पहा, ह्यामध्ये कॅरिकॅचर पण दिलेलं आहे. कॅरिकॅचर काय असतं? व्यंगचित्र, है ना? येस. ते न्यूजपेपर मध्ये एक कॉलम असतो बघा, तिथे छापून येतं ना ते रोज काहीतरी एक सटायर असतं, पॉलिटिकल सटायर, असं व्यंगात्मक पद्धतीने टीका केलेली असते. ओके. मॅप, प्लॅन हा पण डॉक्युमेंट आहे. नकाशा, हा ना? ज्या वेळेला तुम्ही आता सिव्हिल प्रकरण असतात, सँक्शन प्लॅन वगैरे गरजेचा असतो की नाही? हो की नाही? प्लॅन काय सँक्शन झालेला होता, मग बिल्डरने काय ह्याच्यात काही गफला केला, काय केलं. त्यानंतर आता वर्ड्स प्रिंटेड, लिथोग्राफ, फोटोग्राफ, फॅमिली मॅटर असतात. लग्नाचे फोटो देतो की नाही आपण पुरावे म्हणून, है ना? बरं, समजा त्यांच्या लग्नात फोटो पण नाही काढले गेलेले आहे, काय ते भांड्यांवरती असं टाकायचं बघा, आहेर द्यायची पूर्वी, अमुक अमुक यास अमुक अमुक कडून काय लग्नानिमित्त सप्रेम भेट आणि तारीख टाकायची, हा ना? प्रकर्षानं. फार अलीकडे ही म्हणजे आपलं लोप पावत चाललंय हे सगळं. पण पीपल यूज टू, म्हणजे त्या भांड्यावर कोरलं गेलेलं नाव हे सुद्धा डॉक्युमेंट आहे की नाही? तुम्हाला शिळालेख माहित असेल ना? शिळा म्हणजे काय? दगड, दगडावरती लिहिलेलं. आपल्या ज्या अजंठा एलोराच्या केव्ज आहे, म्हणजे अजंठा वेरूळ जे म्हणतो, ते अजंठा वेरूळ काय आहे? कार्विंग ते, है ना? एनग्रेव्ड आहे ना सगळं, हे की नाही? पहा, कुठलंही इन्स्क्रिप्शन कशावर? दगडावर सुद्धा. म्हणजे ह्या लेण्या सुद्धा डॉक्युमेंट की नाही, जिथं जागतं आपल्या इतिहासातलं. मंदिरं असतात, त्या मंदिराच्या बाहेर शिळा असतात, त्या शिळांवर लेख असतो. तुम्ही नवशा गणपती वगैरेला जर नाशिकला कधी गेला तिथे पाहाल, हा, ते पेशव्यांच्या काळामध्ये वगैरे ते मंदिर, हे सगळं, दिस ऑल इज व्हॉट, हे सगळं डॉक्युमेंट आहे. मग आता याच्यानं तुम्हाला लक्षात येत असेल की प्रत्येक डॉक्युमेंट हे प्रायमरी फॉर्म मध्ये कोर्टात नेऊ शकतो का आपण? नाही नेऊ शकत ना. आता जसं शिळालेख आहे एखाद्या जमिनीचा, आता मागे ते वक्फ वगैरेचे वाद चालू होते बघा खूप, है ना? मग आता जर एखाद्या जमिनीबाबत असं शिळालेख वगैरे असेल, ती शिळालेख जे आहे उचलून नेता येईल का कोर्टामध्ये? काय केलं जाईल? तिचा फोटो काढले जातात. म्हणजे मग तो फोटो काय झाला? सेकंडरी एव्हिडन्स झाला ना. सेकंडरी. प्रायमरी एव्हिडन्स प्रत्येक वेळेला शक्य आहे का कोर्टात नेणं? आपला जो कम्प्युटर असतो त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जो पण डिजिटल पुरावा असतो, डिजिटल पुरावा हा नेहमी सेकंडरी पुरावा असतो.
बरोबर आहे ना? हो. प्रायमरी फॉर्म मध्ये आपण नेऊ शकतो का तो? ऍक्च्युअल सिस्टीम उचलून नेतो का आपण तिथे? नॉट पॉसिबल है ना. ओके, चलो आगे बढ़ो. आणि याच्या बाबतीत हे जे आपलं काय म्हणतो आपण याला, काय असं होतंय अजून, हा डॉक्युमेंट. डॉक्युमेंट म्हणजे नेमकं काय? याच्यासाठी आर वर्सेस डे ही जी केस आहे ना, ही महत्वाची आहे. वाचलीये ही केस कधी LLB च्या दरम्यान? नाही वाचली. नाही. जुनी केस आहे 1908 ची. चलो हे लिख लो, हा होमवर्क आहे. मी तुम्हाला केस याचे फॅक्ट, मला इंटरेस्टिंग केस आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. मला एक विचारायचं होतं. हा, समजा अशी जर केस आपण कोर्टामध्ये, म्हणजे एखादा हजबंड किंवा वाईफ दोघांपैकी एक जर म्हणजे तिसऱ्याच कुठल्या व्यक्तीबरोबर त्यांचे संबंध असतील आणि त्याचे जर फोटोग्राफ, जर त्या दोघांचे फोटोग्राफ जर काढले की बाहेर कुठे भेटलेत गार्डन मध्ये किंवा, आणि असे फोटोग्राफ जेव्हा आपण कोर्टात सादर करतो ते सेकंडरी असतात का ते पण डॉक्युमेंट्स? हो, दोज आर सेकंडरी ओनली. कारण ज्या कॅमेराला क्लिक केलाय तो कॅमेरा नाही ना आपण देतोय, आपण जो आउटपुट देतोय ना, तो आउटपुट देतोय ना आपण. जे पण डिजिटल पुरावे आहे ना, टू बी व्हेरी ऑनेस्ट, ते सेकंडरीज फॉर्म का, क्योंकि ओरिजिनल कहाँ देते हम, है ना. वी गिव इट्स कॉपी, राइट. वी आर नॉट गिविंग ऍक्च्युअल कॅमेरा ओव्हर देअर, वी आर गिविंग अ कॉपी. मग त्याला तुम्हाला ते सर्टिफिकेट लागतं की भाई ये जो है मॉर्फ्ड नाहीये, फेक नाहीये, सगळं जे आहे ओजी आहे बेसिकली. ओके. पण काय असतं की नुसतेच यांचे फोटो जे आहे तुम्ही कोर्टाला दिले म्हणजे त्यातनं सिद्ध नाही होत की त्यांचं काही अफेअर है. बिकॉज बाहर अगर मिल रहे पब्लिक प्लेस में, दे कैन से फ्रेंड है, क्लाइंट है, कोई भी है, मिल सकता है ना कोई भी किसी को भी. ते ऑब्जेक्शनल सिच्युएशन मध्ये असतील त्याच्यात, तर ते फोटो जे आहे तुमच्या केसला सपोर्ट करू शकता ना. है ना. ते त्या ऑब्जेक्शनल सिच्युएशन मध्ये, त्या पोझिशन मध्ये असले पाहिजे ते. ऐसा सिर्फ बाहर मिल रहे बैठ रहे कोई कैफे में तो दैट्स नॉट इनफ. ओके, आगे बढ़ते. पुढे काय आहे पुढचा? हे तुम्ही लिहिली का? होमवर्क लिहिलं का तुम्ही? घेतला. 1908. पुढे एव्हिडन्स म्हणजे काय? एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. आता ई फॉर एव्हिडन्स आणि 2E मध्येच एव्हिडन्स आहे बघा, है ना. तो इझिली आप याद रख सकते हो. ई से एव्हिडन्स, तर तुम्हाला परीक्षेत आलं तर सेक्शन 2E काय आहे? एव्हिडन्स मध्ये काय काय येतं? ओरल एव्हिडन्स आहे आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. रिटर्न. डॉक्युमेंटरी, दोन प्रकार पडतात. ओरल एव्हिडन्स, साक्षीदार नाही, आय विटनेस बोलवतो ना आपण, ज्यानं स्वतः पाहिलेली आहे घटना. आणि बाकी मग बाकी आपण डॉक्युमेंट्स थ्रू जे आहे प्रूव्ह करतो. उसका मोबाईल का लोकेशन हो सकता है, चॅटिंग हो सकता है ना. काही कुठले सर्टिफिकेट असू शकतात, काही मेडिकलचे पुरावे असू शकतात, कुछ भी हो सकता है. हा. सो ओरल एव्हिडन्स अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. मग त्यात सगळं आलं. मग तो इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये असू शकतो. इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये इन द सेन्स तुम्ही ऑडिओ नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय, व्हीसी होते ना आजकाल कोर्टामध्ये, त्या पद्धतीने पण स्टेटमेंट देऊ शकता तुम्ही. ओके. आता हे नवीन कायद्यानं आणलेले म्हणजे हे बदल जे आहेत की एव्हरी टाइम नाही पॉसिबल आहे ना. आता ते खरातचं झालं प्रकरण बघा. खरातची व्हीसी होते ना, कारण त्या प्रकरणाची एक सगळी म्हणजे हे बघता त्याचं ते किती सेन्सिटिव्ह झालंय, मीडियामध्ये किती आहे,
कोर्टामध्ये खूप गर्दी झाली होती बघा त्याच्या पहिल्याच ह्याला. तुफान मीडिया पहिले वगैरे आपण हो नाशिक हो कोर्टात आपल्या हो आणि त्यामुळे मग काय त्याच्या फर्दर हिअरिंग कशा होत आहेत? व्हीसी थ्रू होत आहे ना? VC थ्रू होत. येस. त्यानंतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जेव्हा म्हणतो तर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अगेन त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स हा सुद्धा येतो. ठीक आहे. कोई मेल है, एखादा मेल असेल तर तो काय झाला? डॉक्युमेंट इलेक्ट्रॉनिक झालं. हा, सो ते पण इन्क्लूड होतं. तुम्ही फोन पे थ्रू आता पेमेंट करता, डिजिटल एव्हिडन्स आहे ये. ओके. नेक्स्ट डेफिनेशन. Fact. फॅक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट म्हणजे काय? फॅक्ट नाही, एनिथिंग issue पुढे स्टेट ऑफ आहे. थिंग ऑर रिलेशन. फॅक्ट वेगळी आणि फॅक्ट इन इश्यू वेगळं. हा फॅक्ट इन बरोबर. इश्यू समजण्यासाठी पहिले आपल्याला फॅक्ट समजून घेणं फॅक्ट महत्त्वाचं. समजायला. फॅक्ट काय एनिथिंग बरं? state of thing or relation of things capable of being uh, perceived परसिव्ड बाय by द the sense म्हणजे senses. आपले जे 5 आपण म्हणतो ना ते इंद्रिय आहे, आपण याच्यानं जे सेन्स करू शकतो ते सगळं फॅक्ट आहे. आता बघा, अच्छा. तुम्ही लेक्चर अटेंड करताय हे फॅक्ट आहे की नाही? हो हो. मी तुमच्याशी बोलते हे फॅक्ट आहे. तुम्हाला स्क्रीन दिसते हे फॅक्ट आहे. तुम्ही AIB चा फॉर्म भरलाय ही फॅक्ट आहे. तुम्ही लॉ ग्रॅज्युएट्स आहात ही फॅक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये जी गोष्ट म्हणजे इट इज ऑल्सो रिलेटेड टू व्हॉट एनी मेंटल कंडिशन ऑफ विच एनी पर्सन इज कॉन्शियस. म्हणजे काय? आता समोरची व्यक्ती एखादी रागात आहे, मेंटल कंडिशन आहे ना ही, रागात आहे. आता हे का महत्वाचं असतं मेंटल कंडिशन पण? जेव्हा ती घटना घडली, ती घटना घडण्याच्या जस्ट अर्धा तास, सपोज एक्सचा मर्डर झालाय, एक्सचा मर्डर होण्याच्या जस्ट अर्धा तास आधी वाय खूप रागात होता आणि तो त्याला म्हटला तुला जीवे ठार मारेन, तुझं गेमच करेन, तुला बघूनच घेतो. मग हे इम्पॉर्टंट असतं की नाही त्या केससाठी? हो की नाही? सो अशी कुठली मेंटल कंडिशन सुद्धा, किसी की खुशी, किसी का गम, किसी का डिप्रेशन, किसी का टेंशन, किसी की बीमारी, किसी का दूसरे के प्रति अटॅचमेंट, एकतर्फी प्रेमात्म होतात. मग ती मेंटल कंडिशन गरजेची नाही का? तिथे पुरावा गरजेची असते ना? सो एव्हरीथिंग विच कॅन बी परसिव्ड बाय द सेन्सेस, मग ते काय आहे? स्टेट ऑफ थिंग्स. स्टेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? व्हॉट इज स्टेट ऑफ थिंग्स? म्हणजे त्यावेळची ती मानसिक वस्तुस्थिती. परिस्थिती. आप बैठे हो, है ना, कोई खड़ा है, कोई ट्रेन से सफर कर रहा है, ये दीज आर स्टेट ऑफ थिंग्स. घटना ठिकाणी तो चाकू पडलेला होता, फॅक्ट आहे. आता फॅक्ट इन इश्यू काय असतं की एक पार्टी म्हणते की असं असं आहे आणि दुसरी पार्टी डिनाय करते. म्हणजे एक्स म्हणतो वायने माझ्याकडनं 10 लाख घेतले, वाय म्हणतोय मी ह्याच्याकडनं 10 लाख घेतलेच नाही. मग आता ही फॅक्ट इन इश्यू झाली, बरोबर आहे ना? ही फॅक्ट इन इश्यू आहे. का बरं? इट इज असर्टेड बाय वन पार्टी अँड डिनाइड बाय दी अदर पार्टी. फॅक्ट इन इश्यू तोच असतो जो एक पार्टी म्हणते कि हाँ ऐसा हुआ है और दूसरी पार्टी बोलते ना ऐसा हुआ ही नहीं है. फॅमिली प्रकरण, पत्नी म्हणते खूप मारहाण झाली, खूप छळ होता, असं होतं तसं होतं. सासरचे म्हणतात ना आम्ही तिला खूप लाडात ठेवलं, है ना? तो ये हो गए फैक्ट इन इश्यू. पढ़ो आगे फैक्ट इन इश्यू. वाचताय का फॅक्ट इन इश्यू? काय मीन्स म्हटलंय अँड मराठी मीडियम मध्ये? इन्क्लूड्स एक एनी मिनिट, फॅक्ट फ्रॉम विच. हा एकच मिनिट मॅम. मराठी मीडियम फॅक्ट इन इश्यूला काय म्हटलंय? विवादित तथ्य आहे का? वाद तथ्य. वाद तथ्य वाद तथ्य असं म्हटलंय. बरं,
कळतंय ना तुम्हाला मी जे काही सांगतेय? हो हो. वाद तथ्य काय? फॅक्टिंग इश्यू. हा म्हणजेच मराठीत काय सांगितलंय त्याला? वाद तथ्य. वाद तथ्य. काय म्हटले त्याचं अरे वाद तथ्य पण का आहे त्याचं एक्सप्लेनेशन होतं ना. वाद तथ्य वाद तथ्य म्हणजे मराठीत वाचायचं आहे का? या शब्दप्रयोगामध्ये जे तथ्य निव्वळ तेच किंवा इतर तथ्यांच्या संबंधात लक्षात घेतल्यास त्यातून कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रपादिलेला किंवा नाकबूल केलेला अधिकार, दायित्व किंवा सामर्थ्यता यांचे अस्तित्व, नास्तित्व, स्वरूप किंवा व्याप्ती अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे कोणतेही तथ्य अभिप्रेत व समाविष्ट आहे. म्हणजे एक पार्टी प्रतिपादित करते आणि एक पार्टी काय करते ते डिनाय करते. ना करते. ठीक है, सिंपल है. ते तुम्हाला असं कन्फ्युजिंग वाटू शकतो की इतना बड़ा क्या क्या दिया है, उसका एक्झिस्टन्स, नॉन एक्झिस्टन्स, हे ते. पण सिंपल लँग्वेज मध्ये एक पार्टी असर्ट करते, प्रतिपादित करते, दुसरी पार्टी नाकारते. चलो, इलस्ट्रेशन दिलेत का तुम्हाला? एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि इलिस्ट्रेशन पण दिलेलं आहे ना. चला वाचा ते, त्याच्यातनं एकदम क्लिअर होईल. A is accused of the murder of B. At his trial, the following facts may be in issue. That A caused B is death. Second, that A intended to cause B's death. एक मिनिट थांबा हा दीप्ती मॅम. आता दॅट ए कॉज्ड बीज डेथ मराठीत काय म्हटलंय याला? मराठी मीडियम वाले क वर ख च्या खुनाचा आरोप आहे. आता हे आपण बघतोय काय फॅक्ट इन इश्यू की त्याच्यावरती खुनाचा आरोप आहे, ए वरती बीच्या खुनाचा आरोप आहे. मग तिथे फॅक्ट इन इश्यू पहिलं काय आहे? पहिलं फॅक्ट इन इश्यू काय आहे? क वर ख च्या खुनाचा आरोप आहे. दॅट ए कॉज्ड बीज डेथ. हा, पहिला विवादित मुद्दा तर इथे हा आहे काय की ए ने बीचा खून केला का नाही, पहले तो ये हमें प्रूव करना है ना. हाँ, आरोप है, आरोप. That A intended to cause B's death. हा, आता बघा इंटेन्शन पण महत्वाचं की नुसतं प्रूव्ह झालं कोर्टामध्ये की ए ने बीचा खून केला तर एवढ्यावर चालतं का? इथं ट्रायल संपते का? नाही. आपल्याला इंटेन्शन पण प्रूव्ह करायचं आहे ना. पुरा क्रिमिनल लॉ तो उस पे ही है, मेन्स रिया. हा, मग आता नाही आहे असं ते. मग आता मला सांगा इंटेन्शन प्रूव्ह करणं का गरजेचं आहे? की बाबा त्याच्याकडनं त्याचा तसा इंटेन्शन होता की नहीं कि अपघाती मृत्यू झालाय तो, है ना. इंटेंशन था या एक्सीडेंटल डेथ हो गई, भाई लोकल में जा रहे थे, धक्का लग गया, अगला गिर गया नीचे, ट्रेन के नीचे मर गया, है ना. इंटेन्शनच नव्हतं ना तिथे काही. आगे बढ़ो, पुढचं काय मग? That A had received grave and sudden provocation from B. आता मग जर ए ने बीचा मृत्यू घडवून आणलेला आहे, ओके, मग ए ला काही ग्रेव सडन प्रोवोकेशन जे आहे ते बी कडनं आलं होतं का? प्रोवोकेशन को क्या बोलते मराठी में? उकसवतात ना, अचानक उकसवणे. बी ने उकसवलं होतं का त्याला एला त्याचा खून मला करायला? सांगा याचा संबंध कुठल्या कायद्याशी येतो? बीएनएस केला ना आपण, भारतीय न्याय संहिता, आयपीसी. हो, झालं होतं आपलं हे, है ना. जनरल एक्सेप्शन्स वगैरे पण तुम्हाला सांगितले होते आणि मर्डर रिलेटेड बघा त्याचे सेक्शन्स आहे. का बरं प्रोवोकेशन? कि एक्स जो है भाई रास्ते से जा रहा था, वाई जो है इसको बहुत गंदे तरीके से उकसा रहा था. वाय एक्स बद्दल खूप काहीतरी घाणेरडं बोलत होता. एक्सला ते सहनच नाही झालं आणि तावात ह्यानं वायला मारलं, तर मार एवढा जबर लागला की वायचा मृत्यूच झाला. आता ह्या सिच्युएशन का कन्सिडर करतो आपण आणि का गरजेचं आहे पुराव्यामध्ये इतकं?
त्याला जर प्रोव्होकेशन झालेलं असेल तर शिक्षा कमी होईल. एक्झॅक्टली. का? शेवटी आपण मनुष्य प्राणी आहोत, माणसांना भावना असतात प्रत्येक प्रकारच्या. ठीक आहे. कोणी पण इथं देव माणूस नाही. असं म्हणतात देवाला पण राग येतो. ठीक आहे. हम तो इंसान आहे. मग आता इथे ज्या वेळेला अतिशय सेन्सिटिव्ह प्रोवोकेशन असेल, एक्स रास्ते से जा रहा है, वाई जो बोल रहा है कि अरे इसकी वाइफ तो शी स्लीप्स विथ मी, या फिर बोलता है वाई जो है एक्स को बोलता है की ओके दिस पर्सन इज इम्पॉर्टंट. आता एखाद्या पुरुषासाठी हे किती सेन्सिटिव्ह प्रोवोकेशन आहे की नाही, इजंट इट? है ना. भर चौकात जर त्याला असं बोललं जातंय, कुठलाच नॉर्मल माणूस शांत राहू शकणार नाही. ठीक आहे. मग हे जे प्रोवोकेशन वायने कॉज केलं होतं, म्हणून एक्स याला मारायला गेला आणि पडला हा कथड्यावरून खाली. वॉज दिस अ प्लॅन्ड मर्डर? नो. नाही. सो इथे एक्सला शिक्षा कशी होणार? कमी प्रमाणात होणार. होईल पण कमी होईल. येस, क्योंकि उसे प्रोवोक किया गया था, वो तो शांत था. ओके. नेक्स्ट मग बघा, हा पुढे काय दिलेलं आहे? That A at the time of doing the act which caused B's death was by reason of unsoundness of mind, incapable of knowing its nature. येस. नाव मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं की जनरल एक्सेप्शन मध्ये अनसाउंड माइंडच्या पर्सनला शिक्षा होणार का? नाही होणार. नाही. चलो, तो ये प्रूव हो गया कि ए ने बी का जो है डेथ कॉज किया है, बट ए उस टाइम पे अगर अनसाउंड माइंड का है ना. मग आता हा पण फॅक्टिन इश्यू आहे ना, वेदर ही वॉज ऑफ अनसाउंड माइंड, तो पण प्रूव्ह करावा लागेल ना, की त्याची मानसिक स्थिती जी आहे व्यवस्थित होती की नाही. तो हे झाले सगळे आपले फॅक्ट इन इश्यू. समज रहे हो ना? हे प्रूव्ह करायचे आहेत. हे तथ्य कोर्टामध्ये प्रूव्ह करायचे आहे आणि त्याच्यावरती लायबिलिटी त्याची म्हणजे जी पण काय पेनॉल्टी पनिशमेंट असणार आहे ते डिपेंड करते. ठीक आहे. पुढचे जे आहे ना, हे तुम्ही उद्या वाचून यायचे. नॉट प्रूव्ड, प्रूव्ड, रेलेव्हंट, शाल प्रिझ्यूम, मे प्रिझ्यूम. मी तुम्हाला महत्वाचे टॉपिक सांगते. हा, आता हे बघा, ही नोट तशी देते. फॅक्ट्स इन इश्यू इम्पॉर्टंट, रेलेव्हंट फॅक्ट्स इम्पॉर्टंट. रेलेव्हन्सीच्या संदर्भात जे आहे रेस जस्टी आहे. ओके. पूर्वी सेक्शन 6 मध्ये होतं, आता मला वाटतं 4 मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. मोटिव्ह, प्रिपरेशन, कंडक्ट, कॉन्स्पिरसी, ओकेजन, कॉज अँड इफेक्ट, हे रेस जस्टी मध्ये येतं सगळं. त्यानंतर पाठवशील का? हो, हे पाठवलं जाणार आहे. मी तुम्हाला हे सांगते, हे सगळं उद्या वाचायचं, कारण उद्या आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. हा, ऍडमिशन आणि कन्फेशन मधला मूळ फरक काय आहे? मग ऍडमिशन, ज्युडिशियल कन्फेशन काय असतं, एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन काय असतं? ज्युडिशियल कन्फेशन तुम्ही जजेस समोर करतात ते. एक्स्ट्रा ज्युडिशियल जजच्या व्यतिरिक्त पोलिसांकडे किंवा काही डिपार्टमेंटल एन्क्वायरी वगैरे बसलेली आहे तेव्हा तिथे. एव्हिडन्सचे प्रकार: ओरल, डॉक्युमेंटरी, प्रायमरी, सेकंडरी, पब्लिक डॉक्युमेंट, प्रायव्हेट डॉक्युमेंट. आणि प्रूफ ऑफ सिग्नेचर अँड हँडरायटिंग, म्हणजे हे जे हँडरायटिंग एक्सपर्ट्स आहे ना, एक्सपर्ट्स ओपिनियन होतं ना पूर्वी 45 मध्ये, है ना, तो एक्सपर्ट्स ओपिनियन ये देखना है. देन महत्वाचं, जे बदल झालेले असतात त्याच्यावर सहसा प्रश्न विचारले जातात नवीन तरतुदी ज्या आहे नवीन कायद्यांच्या. मग जे पण काही हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स, डिजिटल एव्हिडन्स, ऍडमिसिबिलिटी, इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स वगैरे, आणि त्यासाठी जे सर्टिफिकेट लागतं. मी मगाशी जे म्हणाली ना, ह्या कायद्यामध्ये शेड्यूल आहे, पण तो इतकाही महत्वाचा नाही परीक्षेच्या दृष्टीनं. तर तुम्ही प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहू शकता, जे कोणी क्रिमिनल प्रॅक्टिस किंवा सिव्हिल मध्ये पण आपल्याला लागतात बऱ्याचदा. तो एक शेड्यूल दिलेला आहे बघा मागे. त्या शेड्यूल मध्ये काय आहे ना, ते जे सर्टिफिकेट आपल्याला एक्सपर्ट्स देतात ना, की हे डॉक्युमेंट जे आहे अशा अशा सोर्स मधून डिराईव्ह केलंय, जेन्युइन आहे वगैरे, तर त्याचे फॉर्मॅट आहे बरं का. आपण जे म्हणतो ना, एक सर्टिफिकेट त्याला लागतं,
है ना, हो, उसकी हो. जेन्युइननेस का. बरोबर. तर ते सर्टिफिकेट कसं असतं, त्याचा मायना काय आहे ना, तो आपल्याला शेड्यूल मध्ये सापडतो. ठीक आहे. हम्म. हो. ये आपको सीनियर ऍडव्होकेट भी नाही बताएगा. हा, लपून ठेवतात ह्या गोष्टी. हो, ज्युनियरला समजू नये म्हणून. हे मी तुम्हाला बघा असं खूप ऍडिशनल नॉलेज देते. चला, मग येतो महत्वाचा भाग, बर्डन ऑफ प्रूफ. हा, बर्डन ऑफ प्रूफ. त्यानंतर बर्डन शिफ्ट कधी होतं आणि प्रिझम्पशन्स. मे प्रिझ्युम, शॅल प्रिझ्युम, कन्क्लुझिव्ह प्रूफ. कन्क्लुझिव्ह प्रूफचे बरेचसे आणखीन प्रिझम्पशन्स आहे, ते पाहायचे. आज आपण फक्त एक डिस्कस केलंय. मग हे डॉक्युमेंट्सचं प्रिझम्पशन, लेजिटिमेसी, चाइल्ड बर्थ आपण Child birth. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स वगैरे. देन विटनेसची कॉम्पिटन्सी. कोण विटनेस, साक्षीदार म्हणून कोण तिथे सक्षम आहे साक्ष देण्यासाठी. लहान मूल सक्षम आहे का? नाही. अरे नाही. नाही काय? हो, आहे. कायद्याने कोणालाच अक्षम असं म्हटलेलंच नाहीये. एव्हरी पर्सन इज competent to give witness, to become a witness before the court. हा, असं कुठं म्हटलेलं नाही की लहान मुलं विटनेस नसू शकतात. हॅलो, हा, डॉक्टरकडे घेतली का अपॉइंटमेंट? ठीक आहे, येते मी, खाली येते. ओके. सो छोटे बच्चे भी बन सकते हैं, फक्त नेचर ऑफ क्वेश्चन ज्याला कळतो, त्याला म्हणजे जो प्रश्न कोर्ट विचारणार आहे त्या प्रश्नाचं नेचर कळलं पाहिजे आणि त्याला उत्तरं देता आली पाहिजे. मग मला सांगा, एखादा मूक बधीर माणूस आहे, तो साक्षीदार असू शकतो का? हो. है ना, मूक बधीर, डंब है. त्या डोळ्यात बघितलंय ना, पण त्याला. पाहिल्यानंतर तो ऍक्शनने सांगू शकतो. हा, येस. तो इथे एव्हरीवन इज कॉम्पिटंट टू बी अ विटनेस. त्याला नेचर ऑफ क्वेश्चन कळायला पाहिजे बस. अब एखादा 9 महिन्याचं बाळ आहे, त्याला प्रश्नच नाही कळणार आहे, तर तो साक्ष देऊ शकतो का? पर एक 4 साल का बच्चा है, उसने देखा है अपने बाप को अपनी माँ का खून करते हुए. आता मागे बघा एक अशीच घटना झाली होती. मला वाटतं 5 वर्षाचंच मूल होतं ना ते. त्याने सगळं, तो सांगायचा बघा सगळं, पापाने ऐसा किया, है ना. तर ये सब आहे. मग अकम्प्लाइज विटनेस कोण असतो? इंटरेस्टेड विटनेस कोण आहे? हॉस्टाईल विटनेस कोण आहे? त्यानंतर म्हणजे तो साक्ष फिरली त्याची, म्हणजे त्याने ऐनवेळेस नाहीच म्हणून सांगितलं. क्रॉस एक्झामिनेशन, रि एक्झामिनेशन, लीडिंग क्वेश्चन्स. हा, हे सगळं जे आहे उद्या वाचून या आणि उद्या आपण MCQ सॉल्व्ह करू. ओके, चला. ऍक्च्युली आय हॅव अ रुटीन चेकअप नाव, आणि त्यामुळे मला जावं लागणार आहे, कारण मला असं बरंच वाटत नाही अजून सुद्धा. सो आय विल हॅव टू सी माय डॉक्टर नाव. अदरवाईज आपण 9 पर्यंत कंटिन्यू केलं असतं. बट फॉर नाव आय एम एंडिंग द मीट. वी शॅल मीट टुमॉरो. ओके, थँक्यू. बाय. गुड नाईट मॅडम. Yes, good night. गुड नाईट.